सदैव कर्तव्यनिष्ठ, सजग आणि देशसेवेसाठी तत्पर असणाऱ्या सैनिकांकडे बघून आपला ऊर अभिमानानं भरून येतो. जाज्वल्य देशाभिमान, दुर्दम्य इच्छाशक्ती, निस्सीम धैर्य याचं मूर्तिमंत प्रतीक म्हणजे शूर सैनिक. भारतीय सशस्त्र दलाची ख्याती संपूर्ण जगात आहे. युद्धाच्या वेळी अभूतपूर्व शौर्य गाजवत भारतीय स्थलसेना, वायुसेना, नौदलानं विजयश्री प्राप्त केली आहे. अशा विजयपथावर मार्गक्रमण करणाऱ्या आणि केवळ युद्धच नव्हे तर देशांतर्गत संकटसमयी प्रत्येक वेळी सेवा प्रदान करणाऱ्या भारतीय सशस्त्र दलात प्रत्यक्ष सहभागी होऊन देशसेवा करण्याच्या संधीचं युवकांनी सोनं करावं. यासाठी क्रीडा भारती या संस्थेनं विजय पथ हा प्रकल्प सुरू केलाय. It is often seen that students or boys especially on the crossroads when they are in 12th of standard, that what do I do hereafter? However, I feel the career in the armed forces is a career with a difference. Vijay Path does exactly that. It gives you direction, it gives you training, and it gives you counseling as to how you can be an effective officer in the Indian Armed Forces. समाजातील तरुण आणि लहान मुलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी ना नफा ना तोटा या तत्वावर क्रीडा भारती समर्पितपणे काम करते. संरक्षण दलातील कारकीर्द ही देशातील सर्वात प्रतिष्ठित आणि सन्माननीय पदांपैकी आहे. साहसी वृत्ती आणि आव्हानांची कारकीर्द निवडण्याची इच्छा बाळगणाऱ्या तरुणांना त्यांच्या सर्व व्यावसायिक अपेक्षा पूर्ण करण्यासाठी संरक्षण दल हेच उत्तम क्षेत्र आहे. 12वी झाल्यानंतर डिफेन्समध्ये जाण्यासाठी 3 एंट्रीज आहेत. एक NDA, दुसरी आर्मी टेक्निकल एंट्री आणि तिसरी नेव्ही टेक्निकल एंट्री. ह्याचा विचार करून आम्ही एक 2 वर्षाचा कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रोग्राम बनवला आहे अकॅडमिक्समध्ये, ज्यामध्ये मुलांच्या परीक्षेनुसार त्यांना वेगवेगळ्या स्ट्रीममध्ये म्हणजे तिन्ही एक्झाम देताना काय काय गोष्टी लागतात, त्याच्यासाठी कसं कसं प्रिपरेशन करायचं, ह्याचा पूर्ण मॉड्यूल आम्ही रेडी केला आहे. आपण 2 वर्षाचा हा कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रोग्राम चालवतो आहे. ह्या व्यतिरिक्त नागपूर व्यतिरिक्त भोपाळ आणि जबलपूर येथे पण आम्ही प्रोग्राम सुरू करण्याचा म्हणजे हे जे कोर्सेस आहेत हे सुरू करण्याचा यावर्षीपासून प्रयत्न करतो आहे. ही संस्था व्यवस्थापकीय मंडळाच्या व तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात काम करणार आहे. संस्था NDA, राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि NAVAC म्हणजेच नेव्हल अकादमी यांचं संलग्न समर्पित फीडर असेल. विदर्भामध्ये एक अशी संस्था आहे जी इथल्या यंग मुलांना आणि मुलींना भारतीय सेनेमध्ये जाण्याकरता प्रोत्साहन देते, त्यांना त्याचा गायडन्स देते. SSB, CDS या ज्या त्याच्या टेस्टच्या सिलेक्शन क्रायटेरिया आहे डिफेन्स सर्व्हिसमध्ये जाण्याच्या, त्याच्याकरता प्रोत्साहित करते, ट्रेनिंग देते आणि त्यांना गायडन्स देते. सत्र 2020-21 यासाठी NDA प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश सुरू आहेत. Vijay Path is a very fruitful and decent organization which is providing guidance to the candidates who are aspiring to enter defense forces through NDA, IMA or OTA. I am very happy that these people are doing a yeoman service for the nation and particularly for the youth in Vidarbha. भारतीय सशस्त्र दलात भारतीय स्थलसेना, भारतीय वायुसेना, भारतीय नौदल आणि भारतीय तटरक्षक दल यांचा समावेश होतो. अशा या प्रतिष्ठित सेवा दलात नियुक्ती केंद्रीय लोकसेवा आयोग आणि इतर मंडळाच्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून होते.
खासकर विजय पथ का जो उद्देश्य है वो है सेना के बारे में, सेना में किस प्रकार से भर्ती होती है इसके बारे में पहले जागरूकता का अभियान चलाना, शालाओं में जाकर बच्चों को उनकी अवेयरनेस बढ़ाना, दूसरा उनको मोटिवेट करना और तीसरा उनको डायरेक्शन देना कि किस तरह से आर्मी की जाने की तैयारी की जा सकती है। भविष्यातील असे कमिशन्ड ऑफिसर घडवण्यासाठी विदर्भात विजयपथने आपली प्रशिक्षण रूपरेषा तयार केली आहे। संरक्षण दलातील मनुष्यबळ कमतरता हा चिंतनीय विषय आहे। अशा वेळी देशाच्या तरुणाईनं देशसेवेची संधी देणारं संरक्षण क्षेत्र कारकीर्द म्हणून जरूर निवडावं। I am associated with Krida Bharati and Vijay Path for the past 3 to 4 years. It has been a very enjoyable journey with them, trying to go and coach young boys and girls. तरुणांमध्ये आदर्श मूल्ये रुजवण्यासाठी विजयपथ सज्ज आहे। विजयपथ हा क्रीडा भारती अंतर्गत येणारा एक अतिशय सुंदर प्रोजेक्ट आहे त्यांच्या अनेक प्रोजेक्ट्सपैकी, आणि अनेक मोठी मंडळी या प्रोजेक्टमध्ये जुळलेली आहे। क्रीडा भारतीची मंडळी जुळलेली आहे। इथे सेनेचे मोठ्या अत्यंत राष्ट्राचा अत्यंत गौरवशाली काम कार्य ज्यांनी केलेलं आहे, मोठमोठ्या युद्धांमध्ये ज्यांनी भाग घेतलेला आहे, अशी सगळी मंडळी इथे मार्गदर्शन करते। कोरोना विषाणूच्या महामारीत व्यवसाय नोकरीच्या क्षेत्रातही मंदीची लाट जाणवते आहे, परंतु संरक्षण क्षेत्र मात्र यास अपवाद आहे। इथं सातत्यानं रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत। सदैव सैनिका पुढेच जायचे हा दुर्दम्य आत्मविश्वास बाळगत, निष्ठा निग्रह जपत आज देशसेवेसाठी खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे। नवतरुणांची, तुमच्यासारख्या नवतरुणांची इच्छा असते सेनेमध्ये प्रवेश मिळवण्याची, पण त्यासाठी फक्त महत्वाकांक्षेची गरज नाही मित्रांनो, त्याच्यासोबत शारीरिक आणि मानसिक विकासाची सुद्धा आवश्यकता असते। त्यामुळे अनेक लोक स्वतःहून प्रयत्न करून पाहतात, बिना मार्गदर्शनाचे प्रयत्न करून पाहतात। इथे आवश्यकता आहे कोणीतरी महत्वाच्या मार्गदर्शकांनी आपल्या सर्वांना गायडन्स देण्याची, ज्यांचा अनुभव समृद्ध आहे। आणि म्हणून क्रीडा भारती संलग्नित विजय पथ हे काम मोठ्या ताकदीने करत आहे। तज्ञ मार्गदर्शकांना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं एक मोलाचं काम या संस्थेच्या माध्यमातून केलं जातं। त्यामुळे विजयपथ सारख्या संस्थेसोबत आपण स्वतःला जोडून घेतलं तर आपला सेनेमध्ये जाण्याचा मार्ग अजून प्रशस्त होईल असं मला वाटतं। आणि म्हणून मी आवाहन करतो की विजयपथच्या संपर्कात यावं आणि आपला शारीरिक बौद्धिक विकास तज्ञ मार्गदर्शकांकडून करून घेत सेनेमध्ये अंगदाप्रमाणे दमदार पाऊल आपण सर्वांनी टाकावं, ही शुभेच्छा। धन्यवाद। नावाप्रमाणे कार्यरत विजयपथचे प्रशिक्षणार्थी होऊन आपल्या स्वप्नांना वास्तविकतेचे पंख द्या। सज्ज व्हा समर्थ सक्षम भारताच्या निर्मितीत योगदान देण्यासाठी।